का मुख्य कारण असं आहे की मी घोडबंदरचा रहिवासी आहे, मूळचा रहिवासी घोडबंदरचा आहे. आमच्या घोडबंदरने मागच्या वेळेला देखील 2,500 मतांची लीड संपूर्ण पॅनलला दिली होती. संपूर्ण पॅनल ह्या आमच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत ॲक्टिव्ह होताच, परंतु 28 ऑगस्ट 2022ला मुदत संपल्यानंतर देखील आमचे सर्व माजी नगरसेवक आम्ही सगळेजण कार्यरत होतो. आता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांमध्ये थोडासा बदल झाला असेल, परंतु आम्ही एक निश्चय केला होता की या भारतीय जनता पार्टीचा भाले किल्ला इथे मोठी मंत्र्यांची मोठी शक्ती काम करत होती. ज्याने आमच्यावरती टोल लादण्याचा प्रयत्न केला त्या टोलला आम्ही विरोध केला होता. जेव्हा आमच्या घोडबंदरवरती जबरदस्ती आमचे उद्योग काढून रेतीचे धंदे बंद करून चौपाटी बनवण्याचा त्याने प्रयत्न लावलेला, त्याचा देखील माझ्या घोडबंदरकडे विरोध केलेला आहे. आपल्याला सांगू इच्छितोय की आमच्या घोडबंदरकरचा एक नारा होता, एकाच लक्ष. पहिल्यांदा आम्ही रस्ता वर्सोळपासून घोडबंदर बसस्टॉपपर्यंत 40 करोड रुपयाचं टेंडर काढलं, रस्ता बनवला. 2022मध्ये आम्ही नगरसेवकपदी असताना 25 करोडचं टेंडर काढलं कॉन्क्रीटचं, रस्त्याचं काम चालू केलं. परंतु ह्या एका मंत्र्याचा या आमदाराचं प्रचंड मोठं काम त्या परिसरात चालू आहे. त्यांना वेगवेगळ्या पब्लिक युटिलिटी टाकण्यासाठी सतत रस्ता खोदत ठेवला आहे. 3 वर्ष माझ्या गावाला त्यांनी रस्ता होऊन दिला नाही. 3 वर्ष माझ्या गावातली बस होती. आमचा प्रत्येक नागरिक ही गोष्ट जाणून आहे. आमदारांचं कर्तव्य होतं ना, नगरसेवक नव्हते कार्यरत, मग तुम्ही काय केलं तुम्ही सांगायला पाहिजे होतं. हा रस्त्याचं काम चालू आहे आणि ते एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे. आम्ही चालू केले. आमचा विरोध आहे त्याला, पण त्याला अभय देणारे हेच आहेत, त्यांना अभय देणारे हेच लोक आहेत. ये भारतीय जनता पार्टी की जीत है, हमारे कार्यकर्ता की जीत है. साथ में हमारे नेतृत्व नरेंद्र मेहता जी उनके मार्गदर्शन चल के हमने काम किया था. हमारे जो कार्य 5 साल में हुए थे, बाद में अगले 3 साल में हम सेवक बने काम करे थे. पूरा 8 साल के कार्य की जीत है.